नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने 9 जुलै रोजी अरबी समुद्राचा उर्वरित भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील उर्वरित भागातही प्रगती करत संपूर्ण देश व्यापल्याचं हवामानशास्त्र विभागानं आज जाहीर केलंय. आज म्हणजेच 9 जुलै रोजी कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला असला तरी काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय. तर विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. आज पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानामुळे ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी म्हणजेच उद्या कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरून पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची प्रामुख्यानं उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. यंदा मान्सूनने केरळमध्ये 4 जून रोजी आगमन केलं होतं. केरळच्या आगमनापासून 35 दिवस प्रवास करत मान्सूनने संपूर्ण देश आज व्यापलाय. मान्सून सर्वसाधारण 8 जून रोजी संपूर्ण देश व्यापत असतो, परंतु यंदा मान्सूननं 1 दिवस उशिरानं देश कवेत घेतलाय. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.